ते माझ्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवते नानखटाई। तर आता पहा कृती। इथं मी अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आहे ते मी ब्लेंडरच्या साहाय्याने फेटून घेणार आहे। आणि जेव्हा आपण नानखटाई करतो त्यावेळेस तूप आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते छान असं फ्लफी होईपर्यंत आपण जेव्हा फेटू त्यावेळेस बनणारी नानखटाई ही छान अशी होते। आणि यासाठी आपल्याला तूप फेटणं हे गरजेचं असतं। छान पांढरा रंग येईपर्यंत हे तूप फेटून घ्यायचे आणि त्यामध्येच मी घालते अर्धा कप एवढी पिठी साखर। इथं तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचाही वापर करू शकता किंवा साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तेलाची ही नानखटाई छान अशी बनते। तर आता इथं जे मिश्रण आहे ते मी फेटून घेते। जेव्हा आपण नानखटाईमध्ये तेलाचा किंवा तुपाचा भरपूर प्रमाणात वापर करतो तेव्हा होणारी नानखटाई ही भरपूर क्रिस्पी अशी बनते। हे मिश्रण असं माझं फेटून झालेलं आहे आणि आपण जेव्हा हे मिश्रण फेटतो त्यावेळेस तुम्ही रवीच्या साहाय्यानेही फेटू शकता। तर इथं मिश्रण माझं फेटून झालेलं आहे आणि यामध्येच मी घालणार आहे 1.5 कप एवढा मैदा। जेव्हा आपण नानखटाई बनवतो तेव्हा मैदा किंवा गव्हाच्या पिठाचाही वापर केला तरीही चालू शकतो। इथं मी मैद्याचा वापर केलेला आहे। यामध्ये मी घालते 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर। बेकिंग पावडरमुळं ही होणारी नानखटाई ही क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी बनते आणि तोंडात टाकताच विरघळते। आणि इथं मी इसेन्ससाठी मी इथं व्हॅनिला इसेन्सचा वापर केलेला आहे आणि लिक्विड फूड कलरचाही वापर केलेला आहे। आणि हे मिश्रण आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे। थोडक्यात हे मळून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त हे मळून घ्यायचं नाही आहे। हे गोळा होईल इतपतच आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आपण जेव्हा नानखटाई कढईमध्ये बेक करून घेणार आहोत त्यावेळेस भांडं जे आहे ते आपण 10 मिनिट आपण गरम करून घ्यायचं आहे। आणि एका ताटामध्ये आपण बेक करणार आहोत त्यामध्ये बटर पेपर लावून त्यालाही ग्रीस करून घेणार आहोत। यासाठी इथं बटर पेपरला तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपण जे नानखटाईचे बॅटरचे गोळे आहेत ते करून घेणार आहोत आणि ते आपण ताटामध्ये जे बटर पेपर लावलेला आहे त्यामध्ये ठेवून आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। एकसारख्या मापाचे आपण हे गोळे करणार आहोत। यासाठी तुम्ही या गोळ्यांना कोणताही आकार देऊ शकता। चौकोनी आकारामध्ये, गोल आकारामध्ये, त्रिकोणी किंवा बदामाच्या आकारामध्ये ही नानखटाई बनवली जाते। आता इथं माझी नानखटाई करून झालेली आहे। ते आता मी बेक करण्यासाठी ठेवते। साधारणपणे 55 मिनिटे एवढा कालावधी ही नानखटाई बेक होण्यासाठी लागतो आणि छान अशी नानखटाई तयार होते। तुम्ही पाहू शकता माझी नानखटाई तयार झालेली आहे आणि क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी नानखटाई तयार होते। घरच्या घरी आणि कमी वेळेत तयार होणारा हा नानखटाई हा पदार्थ तयार झालेला आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह।